बुलढाणा शहराच्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। माळविहीर येथील शासकीय जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून आज सागवनहून आलेल्या कचरा गाड्या अडवून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला। बुलढाणा शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना माळविहीर येथील प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। आज दुपारी सागवन येथून कचरा घेऊन आलेल्या गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या आणि प्रस्तावित कचरा डेपोला विरोध केला। माळविहीर येथील शासकीय जमिनीवर कचरा डेपो उभारण्यासाठी जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव मागवण्यात आला होता। मात्र माळविहीर ग्रामसभेने या प्रकल्पाला सर्वानुमते विरोध दर्शवल्याचे सांगण्यात आले आहे। प्रस्तावित जागेच्या परिसरात लहान मुलांची शाळा तसेच रहिवाशी आणि अकृषक जागा असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। त्यामुळे ही जमीन नगर परिषदेला देण्यास ग्रामसभेने नकार दिला आहे। दरम्यान कचरा डेपोच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा विरोध कायम असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे। हा इथं आमचा इथं डम्पिंग ग्राउंड होऊ नये म्हणून आमचा हा तीव्र विरोध आहे। या डम्पिंग ग्राउंड मुळे जागून असलेल्या फॉरेस्टच्या विभागालाही त्रास होणार आहे। परत इथं पलटक धरणामध्ये इथून पाणी जाणार आहे। या कचऱ्यावर भविष्यात जर पाणी पडून जर नदी वाटे जर पलटक धरणामध्ये गेलं तर भविष्यामध्ये त्या धरणाचा धोका निर्माण होणार नागरिकांवर। हे गाड्या याच्यासाठी अडवल्या की जसं इथे कचरा इथे टाकून येईल, त्याच्यानंतर आसोलं डुकर बिबटे हे सगळे जनावर इथे येतील। इथं आमच्या शेत्या पिकाचं ते सगळंच हेच झालं त्याच्यावाला, पण इथं जसं जनावर येतील तर इथं मग वावरात यावं कसं?